महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आरणी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री व पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन। आरणी तालुक्यातील अंतरगाव परिसरातील पूरग्रस्त शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीबाबत न्याय मिळावा यासाठी तहसील कार्यालयात धाव घेतली। त्यांनी तहसीलदारामार्फत मुख्यमंत्री तसेच पालकमंत्री संजय राठोड यांना निवेदन सादर करून दोषींवर कार्यवाही तसेच भरपाईची मागणी केली। दिनांक 29 ऑगस्ट रोजी अरुणावती प्रकल्पातून क्षमतेपेक्षा जास्त पाणी नदीपात्रात सोडण्यात आले। या कृत्रिम पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची तोंडाशी आलेली पिके पूर्णतः पाण्याखाली गेली असून अतोनात नुकसान झाले। काही ठिकाणी शेती खरडून गेल्याने जीवन जमिनी पिकाऊ स्थितीतही उरलेल्या नाहीत। पूरग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की महसूल मंडळ अधिकाऱ्यांनी तातडीने मोका पाहणी करून पंचनामे करावेत। शासनाने त्वरित नुकसान भरपाई जाहीर करून शेतकरी बांधवांना मदत करावी। शेतकऱ्यांनी स्पष्ट केले की आमच्या झालेल्या नुकसानी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा। या निवेदनामुळे आरणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित झाली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी रंजना आडे, आरणी। आम्ही जे अंतरगावचे पूरग्रस्त शेतकरी इथं सन्माननीय साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे। पूरग्रस्त आमच्या शेतीची जे काल परवा 29 तारखेला जो की अतिवृष्टी नसून किंवा नैसर्गिक आपत्ती नसून ती पाठवल्या गेलेली आपत्ती आहे, अशा स्वरूपाचं आम्ही एक इथं निवेदन दिलेलं आहे। कारण 29 तारखेला या धरणावाल्यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की आम्ही 3 गेट सोडू आणि 3 गेट आम्ही 30 सेंटीमीटरनं उचलू आणि नंतर परत 5 वाजता निर्णय बदलवला एकाएकी आणि पूर्ण 9 गेट ते 60 सेंटीमीटरनं उचलल्या गेलीत आणि त्यामुळं आमच्या शेतीमध्ये पूर्ण पाऊस गेला। शेती आज परिस्थिती अशी आहे की काही जमीन त्यातली वैती योग्य राहिलेली नाही आहे। आजही पुरुष बँकेतून आम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि ते कर्ज आम्ही आता फेडायचं कसं, कारण या पिकाच्या भरोशावर त्याची परतफेड होणार होती। त्याही पुढे जाऊन सांगतो की आज जी जमीन वैती योग्य राहिली नाही त्या जमिनीत आम्ही काय करायचं। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न एक निर्माण होतो की ही जे जमीन आता वैतीयोग्य राहिली नाही त्यामुळे आम्हाला धरणग्रस्त म्हणून सर्टिफिकेट डॅमवाले देतील का, हा एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे। कारण कसं आहे की ज्या लोकांना धरणग्रस्त म्हणून सर्टिफिकेट अभावी हातात कटोरं यांना आम्हाला दिला, भीक मागायची अवस्था या लोकांनी निर्माण केलेली आहे। यांना भ्रमणध्वनीवर फोनवर आम्ही जर समजा विचारलं की साहेब तुम्ही असं का केलं, तर ह्याची दादागिरीची अरेरावीची भाषा असते की तुम्ही आम्हाला पाणी सोडायचं शिकवता का, नियोजन तुम्ही शिकवता का। अडाणचोट शेतकरी आम्ही अडाणचोटा अशिक्षित म्हणून शेती करतो, तुम्ही उच्च पदस्थ अधिकारी म्हणून तुम्ही तिथं जाऊन बसलेत, तर तुम्ही लोकांना शेतकऱ्याला मानहानी करण्यासाठी आणि शेतीचं तुम्ही अवहेलना करण्यासाठी शेतकऱ्याला हीन दर्जा देण्याची वागणूक करण्यासाठी तिथं जाऊन बसलेत का, हा आमचा महत्त्वाचा विषय आहे। बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।